निवडणुका तुझ्या स्वच्छ करणार आपण समोर गेलं पाहिजे. किंतु परंतु ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही. तुम्ही मला आका म्हणा, काही म्हणा, मला काही वाटत नाही. तर तुम्हाला हे सांगितलं पाहिजे, एकदा आकाच्या मनात जर आलं तर काय होऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो, करून दाखवू शकतो आपण. त्यामुळं आपण आपल्या वक्तव्यावर जरा नियंत्रण ठेवलं पाहिजे. कोणाला आका म्हणायचं, कोणाला काका म्हणायचं, कोणाला बाका म्हणायचं, हे याला मर्यादा पाहिजे. आपल्याला जर निवडणुकीत यश पाहिजे असेल तर आपण आपल्या मनावर संयम ठेवला पाहिजे. आणि संयमानात यश मिळू शकतं, उथळेपणानं यश मिळत नाही, हे तुम्हाला सांगून टाकतो नंबरपणे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्हाला स्पष्ट आदेश आहे फडणवीस साहेबांचे. आणि मी साहेब आपल्या खात्री देऊ इच्छितो की कोपरगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा निवडून येईल, मी आपल्या खात्री देतो. आणि म्हणून आमच्या बाचीला शंका ठेवण्याचं कारण नाही. काय आमची मामाच्या बद्दल मामावर बोलत राहते, पण तिचा अधिकार आहे, विचारायची हरकत नाही. मामा हे शांत स्वभावाचा आहे, सहन करतो सगळं. मी शांत माणूस, तुम्हाला माहिती आहे की नाही? का नाही माहिती तुम्हाला? शांत आहे मी, काय कोणाला त्रास देत नाही, काही नाही. तुम्हाला मला कोणी म्हणजे मला त्रास द्यायला आवडत नाही. आणि मी आमच्या भाजीला मी सांगू इच्छितो, सुनेताताई तुम्ही चिंता करू नका, निवडणूक आपणच जिंकणार आहोत. काही जरी आपल्या मनात शंका ठेवू नका, निवडणूक जिंकण्यासाठीच आपण कोपरगावमध्ये आलेलो आहोत.